महाराज नसते तर काय झालं असतं, नीट लक्ष देऊ नये का? आज आपण ज्या मातीमध्ये उभे आहोत, ज्या भाषेत बोलतो, ज्या धर्माने जगतो, कदाचित त्यातलं काहीच उरलं नसतं. त्या काळात सगळीकडे भीती होती. राजे होते पण रयतेसाठी उभे राहणारा राजा नव्हता. लोकांच्या डोळ्यात आशा नव्हती, फक्त जगण्याची धडपड होती. आणि तेव्हा या सह्याद्रीच्या कुशीत एक स्वप्न जन्माला आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न, स्वराज्याचं स्वप्न. महाराजांनी तलवार उचलली, ते फक्त राज्यासाठी नाही तर रयतेच्या सन्मानासाठी आणि स्त्रियांच्या आबरूसाठी आणि आपल्या धर्माच्या स्वातंत्र्यासाठी. महाराजांनी आपल्याला शिकवलं की राजा तोच जो स्वतःसाठी नाही तर आपल्या लोकांसाठी जगतो. आणि मग इतिहासाने पाहिलं, या सिंहाचा सिंह पुत्र छत्रपती संभाजी महाराज. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी स्वराज्यासाठी जे सहन केलं ते ऐकून आजही काळजाचं पाणी होतं. शत्रूने अमानुष छळ केला, धर्म बदलायला सांगितलं, पण त्या सिंहानं एकच उत्तर दिलं, मरण स्वीकारेल पण धर्म आणि स्वराज्य कधीही विकणार नाही. शरीराचे तुकडे तुकडे झाले पण स्वप्न तुटला नाही. म्हणून आज आपण उभे आहोत. आपली संस्कृती उभी आहे, आपला इतिहास जिवंत आहे. म्हणून लक्षात ठेवा, महाराज जर नसते तर आपण सुद्धा नसतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.